Okay. Uh, Preamble of the Constitution of India states that we, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. Now, this is the preamble of the Constitution of India. Okay. मग ही प्रिएम्बल का महत्वाची आहे? तर as I stated earlier, the preamble is nothing but the objective resolution of the Constitution of India, which was presented by Pandit Jawaharlal Nehru before the Constituent Assembly. And this objective resolution means what are the objects for which we are going to enact, for which we are going to adopt, for which we are going to ड्राफ्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे संविधानाचे नेमके उद्दिष्ट काय आहेत? ही जी काही संविधान सभा आपण आता स्थापन करणार आहोत, या संविधान सभेचे उद्देश काय आहे? तर त्याचा पहिला उद्देश आहे तो म्हणजे टू ड्राफ्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संविधानाचा मसुदा तयार करणे, राज्यघटनेचा मसुदा तयार करणे. मग ही राज्यघटना कशासाठी असली पाहिजे, त्या राज्यघटनेचे काय उद्दिष्ट आहेत, असा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेसमोर हा मसुदा मांडलेला आहे. दॅट दी व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, व्हॉट वी आर गोइंग टू अचीव थ्रू द इम्प्लिमेंटेशन, थ्रू द अडॉप्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर याच्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे तर ते यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून वेन द केशवानंद भारती केस वॉज डिसाइडेड बाय द सुप्रीम कोर्ट, त्या केसमध्ये सांगितलं व्हॉट आर द बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. There is no codification of the basic features of the Constitution of India, but the Supreme Court has said that the preamble states the basic features of the Constitution of India. बेसिक स्ट्रक्चर जर आपल्याला संविधानाचे बघायचे असतील, मूलभूत संरचना जर आपल्याला संविधानाची बघायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल? प्रिॲम्बल बघावं लागेल. आणि प्रिॲम्बल मध्ये हे जे काही दिलेलं आहे ते सगळं भारताचं बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा बेसिक फीचर आहे असं म्हणता येईल. मग काय आहे बेसिक फीचर? द व्हेरी फर्स्ट थिंग इज दॅट वी मीन्स द पीपल ऑफ इंडिया. वी नंतर कॉमा आहे, द पीपल ऑफ इंडिया नंतर कॉमा आहे. दोन कॉमांच्या मध्ये आलेला शब्द हा सेपरेट असतो. फॉर एक्झाम्पल वी म्हणजे कोण? फॉर एक्झाम्पल असे म्हणता आलं असतं वी हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व, परंतु तसं न म्हणता त्यांनी काय केलं? वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हटलं, म्हणजे आम्ही सर्व भारताचे लोक. आता हा शब्द कुठून घेतलाय? तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं जे काही प्रिॲम्बल आहे तिथे हा शब्द आहे, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स. तो शब्द नंतर ज्यावेळी आपण युनायटेड नेशनची चार्टर बनवायला घेतलं त्यावेळी युनायटेड नेशन मध्ये पण हा शब्द आहे, वी द पीपल ऑफ दिस युनिव्हर्स. आणि मग तोच शब्दप्रयोग भारताच्या संविधानामध्ये असावा, कारण भारत ही लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे आणि म्हणून तिथे शब्द प्रयोग करण्यात आला, वी द पीपल ऑफ इंडिया. मीन्स द सॉव्हरेनिटी ऑफ इंडिया लाईज विथ द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे भारतामध्ये सार्वभौम कोण आहे? तर भारतामध्ये सार्वभौम किंवा सॉव्हरीन आहे ते पीपल ऑफ इंडिया. म्हणजे कुठल्याही देशाचे जे नागरिक आहेत ती त्या देशाची खरी संपत्ती असते. आणि म्हणून या ठिकाणी वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हटलंय. नाव हिअर पॉलिटिकल सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मधून आपल्याला काही डिफरन्स करता येईल. इथे त्यांनी सिटीजन हा शब्द वापरला नाहीये किंवा पर्सन हा शब्द वापरलेला नाहीये. तर सिटीजन आणि पर्सन व्यतिरिक्त त्यांनी शब्द वापरलाय तो म्हणजे पीपल. नाव पीपल हा शब्द कुठून आलेला आहे? तर पीपल म्हणजे काय? तर लोक त्या ठिकाणी राहत असलेले, मग ते नागरिक असतील किंवा नागरिक नसतील, लिगल पर्सन असतील किंवा आर्टिफिशियल पर्सन असतील, किंवा पीपल बरोबर काय येतं तर त्यांची जी काही डेमोग्राफी आहे, कल्चर आहे, ट्रॅडिशन्स आहेत, या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन पीपल या शब्दामध्ये होतं. आणि म्हणून आम्ही भारतातले लोक
मग भारतामध्ये इतर देशातून स्थलांतरित झालेले लोक असतील, भारतातले मूळचे रहिवासी असतील, किंवा भारतामध्ये ज्यांनी येऊन आपलं कल्चर डेव्हलप केलं आहे असे सगळे लोक असतील. हे सगळे लोक मिळून काय केलंय, आम्ही हा भारत देश निर्माण केलेला आहे. मग वी द पीपल ऑफ इंडिया आम्हाला काय करायचं आहे, हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व, आम्ही असा प्रण घेतो, असा व्रत घेतो आम्ही, काय करायचं, टू कॉन्स्टिट्यूट इंडिया, आम्हाला भारताचं निर्माण करायचं आहे. कॉन्स्टिट्यूट मीन्स निर्माण करणे, किंवा एखादी टू कॉन्स्टिट्यूट मीन्स एखादी घटना किंवा काही घटक वापरून एखादा नवीन पदार्थ बनवायचा असेल तर त्याला आपण कॉन्स्टिट्यूट म्हणतो. जसं काही मित्रमंडळ स्थापन केलं जातं, मग त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय असतं, कोणी चेअरमन आहे, कोणी सेक्रेटरी आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये आम्हाला काय करायचं आहे, भारताची एक प्रतिमा तयार करायची आहे किंवा भारत देश तयार करायचा आहे. कसा, टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू फर्स्ट सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. नाउ these five are the basic features of the India. Sovereign means what? Sovereign means free from external control. म्हणजे भारतावर इतर कुठल्याही देशाचं राज्य नाहीये. आता हा शब्द पहिल्यांदा का घेतला, कारण भारत आधी ब्रिटिश इंडिया म्हणून ओळखला जात होता किंवा कॉमनवेल्थ कंट्री म्हणून ओळखला जात होता. कॉमनवेल्थ कंट्री किंवा ब्रिटिश इंडिया म्हणजे काय, तर ब्रिटिश राज्य व्यवस्थेच्या निगराणीखाली असलेलं किंवा ब्रिटिशांच्या अंमलबजावणीखाली असलेला देश, ज्याला आपण कॉलनी असं म्हणतो, तर तो आधी भारत होता. मात्र आता भारत कसा आहे, नाव इंडिया इज अ सॉव्हरेन. सॉव्हरेन मीन्स इंडिया कॅन डिसाइड देअर ओन रोल इन द इंटरनॅशनल स्फिअर, इन द इंटरनॅशनल अरेना. आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये भारताची काय भूमिका असावी, काय नसावी, हे भारत स्वतः ठरवू शकतो. कारण भारत हा कोणत्याही देशाचा मांडलिक नाहीये किंवा कुठल्याही देशाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही, आणि म्हणून सॉव्हरेन हा शब्द प्रयोग आलेला आहे. नाउ हु इज सॉव्हरेन? वी द पीपल ऑफ इंडिया, अँड द पार्लमेंट इज सॉव्हरेन इन इंडिया. पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी म्हणजे काय, तर भारताची जी काही संसद आहे, पार्लमेंट आहे, त्यांना भारतासंदर्भात इतर देशांशी काय कायदे असावे, भारताचे इतर देशांशी कसे संबंध असावेत, भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय रोल असावा, काय भूमिका असावी, हे सर्व ठरवण्याचा अधिकार भारताच्या संविधानाला दिलेला आहे. त्याच्यामुळे सॉव्हरेनिटी लाईज इन द पार्लमेंट, कारण पार्लमेंट इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल ऑफ इंडिया. देअरफॉर we have adopted parliamentary sovereignty. Okay, then next, socialist. Now the term socialist, as we know, Dr. Babasaheb Ambedkar was the economist. म्हणजे ते खरं तर अर्थशास्त्र तज्ञ होते, नंतर ते लॉ कडे वळाले, किंवा नंतर ते मानववंशशास्त्राकडे वळाले, नंतर डिफेन्स कडे वळाले. म्हणजे अनेक स्तरामध्ये त्यांनी आपली भूमिका बजावलेली आहे. मात्र प्रायमरीली ते इकॉनॉमिस्ट होते, आणि म्हणून त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी किंवा दास कॅपिटल सारखे ग्रंथ वाचून स्वतःची अर्थव्यवस्था, रिझर्व्ह बँकेची स्थापना वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. म्हणून त्यांनी सोशलिस्ट हा शब्द प्रयोग वापरला. सोशलिस्ट म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सोशलिझम अँड कॅपिटलिझम. म्हणजे इंडिया इज नॉट द कॅपिटलिस्ट कंट्री, नायदर इट इज अ सोशलिझम, बट इंडिया इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. सोशलिस्ट कंट्री म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था भारताने स्वीकारलेली आहे. म्हणजे गरिबांचं कल्याण झालं पाहिजे, आणि जे श्रीमंत आहे श्रीमंतांनाही आश्रय मिळाला पाहिजे किंवा संरक्षण मिळालं पाहिजे, आणि म्हणून आपण दोन्ही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत. देन इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. सेक्युलर कंट्री मीन्स there is no official religion of the state of India. Now this is clearly specified in the preamble itself, in the constitution itself. जसं पाकिस्तानाची निर्मिती झाली ही इस्लामिक स्टेट्स म्हणून झाली, मग सिरिया असेल, अफगाणिस्तान असेल, किंवा जे काही गल्फ कंट्रीज आहेत ते स्वतःला इस्लामिक स्टेट्स म्हणून घेतात. युरोप मधल्या काही कंट्रीज आहेत ते स्वतःला ख्रिश्चन कंट्रीज म्हणून घेतात. इकडे नेपाळ वगैरे सारखा देश असेल, श्रीलंकेसारखा देश असेल, ते स्वतःला बौद्ध देश म्हणून घेतात. मात्र इंडिया हॅज नो एनी ऑफिशियल रिलिजन. भारतामध्ये जरी हिंदू बहुसंख्य असले तरी देखील भारताला हिंदू राष्ट्र म्हणता येणार नाही. इंडिया इज अ सेक्युलर country. India has an equal respect for all the religion. Secularism does not mean that we are denying the existence of religion. We are denying the respect for religion. But the term secularism means we are giving equal respect to all the religions. The state has no its own official religion. राज्याला स्वतःचा असा धर्म
नाहीये हे त्या ठिकाणी सेक्युलर शब्दावरून सांगितलेलं आहे. देन डेमोक्रॅटिक. व्हॉट इज डेमोक्रॅटिक? एक सांगत राहिलं. सेक्युलर, द वर्ड सेक्युलर इज ऍडेड टू द प्रिएम्बल बाय वे ऑफ 42nd अमेंडमेंट इन द इयर 1976. आधी हा शब्द तिथे नव्हता भारताच्या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये, मात्र इंदिरा गांधींनी नंतर तो सेक्युलर हा शब्द भारताच्या संविधानामध्ये ऍड करून घेतला. नेक्स्ट, democratic. India is a democratic country. Democratic means India has adopted the representative form of government or the parliamentary form of government. म्हणजे द पीपल किंवा तिथे इलेक्शन हे दर 5 वर्षांनी घेतले जातील किंवा इलेक्शन मधून लोकप्रतिनिधी निवडला जाईल. लोकप्रतिनिधींचा प्रधानमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि देअरफॉर इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री. पॉलिटिकल डेमोक्रेसी भारतामध्ये आहे. Every citizen has a right to participate in political matters in the political decision making process of the India. Next, republic. India is a republic country. Republic means it is people oriented country. प्रजासत्ताक त्या ठिकाणी स्वीकारलेला नाही, तर आपण काय सिस्टम स्वीकारली? रिपब्लिक सिस्टम स्वीकारली. नाउ ऑल these are nothing but the development of historical school of jurisprudence. The term of political sciences are used here. By constituting India into social, sovereign, secular, democratic and republic, India wants to secure to all its citizens. हे कशासाठी करायचंय? टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन. भारताचे जे काही सर्व नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्हाला प्राप्त करून द्यायचं आहे. काय प्राप्त करून द्यायचं आहे? तर भारताच्या सर्व नागरिकांना आम्हाला प्राप्त करून द्यायचं आहे जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. These four are the goals of the Constitution of India. What we want to secure? Justice. मग जस्टिस कसा स्वीकारायचा आहे आम्हाला? तर सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय त्या ठिकाणी असला पाहिजे. जस्टिस म्हणजे काय? न्याय. जस्टिस is not only to be done but it seem to be done असं जस्टिस C.K. ॲलन, डॉक्टर C.K. ॲलन यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे न्याय हा नुसता झालाय असं नाही वाटलं पाहिजे, तर तो खरोखर दिसला पाहिजे. न्याय व्यवस्था भारतामध्ये आहे असं दिसलं पाहिजे. मग सोशल जस्टिस आपण कसा घेणार आहोत? तर बाय वे ऑफ म्हणजे भारतामध्ये जी काही जातीची उतरंड व्यवस्था आहे किंवा जाती व्यवस्था आहे, धर्म व्यवस्था आहे, याच्यामुळे सोशल जस्टिस असणं गरजेचं आहे. समाजातल्या तळागाळातल्या अतिशय खालच्या स्तरातल्या लोकांना देखील न्याय मिळाला पाहिजे. मग कसा न्याय आहे? शिक्षणातला न्याय आहे, आर्थिक क्षेत्रातला न्याय आहे आणि म्हणून तिथं रिझर्वेशन आहे. कसे? सोशल बॅकवर्ड आणि इकॉनॉमिक बॅकवर्डच्या आधारावर आपण रिझर्वेशन भारतामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. दिस इज अ सोशल जस्टिस. म्हणजे जे काही बॅकवर्ड क्लासेस आहे, SC ST आहे, OBC आहे, SEBC आहे, संपूर्ण सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस आहे. हे कसे आहे? दे आर सोशल बॅकवर्ड क्लासेस. सोशल बॅकवर्ड म्हणजे काय? तर भारतामध्ये जी काही जातीची व्यवस्था आहे तिथे सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यामध्ये जी काही व्यवस्था होती ती सवर्णांनी अस्पृश्यांना किंवा खालच्या थरातल्या लोकांना शिक्षण नाकारलेलं होतं आणि म्हणून सोशल जस्टिस जर तिथे आणला तर भारतातली जाती व्यवस्था संपू शकते किंवा भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना न्याय मिळू शकतो. असा विचार महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर आंबेडकर असतील यांनी मांडलेला होता आणि त्याचं प्रतीक म्हणून इथं सोशल जस्टिस ही कन्सेप्ट आणलेली आहे. देन इकॉनॉमिक जस्टिस. व्हॉट इज इकॉनॉमिक जस्टिस? एव्हरी पर्सन शॅल हॅव इकॉनॉमिक जस्टिस किंवा इकॉनॉमिक फ्रीडम. महात्मा फुले म्हणतात एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केला. नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. वित्त, वित्त म्हणजे काय? फायनान्स. म्हणजे जर आपल्याकडे पैसे असतील तर आपल्याला समाजामध्ये मान आहे, मरातब आहे. जर पैसा नसेल किंवा आपल्याकडे आपली आर्थिक स्थिती चांगली नसेल तर आपल्याला कोणीही न्याय देणार नाही. इवन महिलांकडे जर इकॉनॉमिक इंडिपेंडन्स नसेल, आर्थिक स्थैर्य नसेल तर महिलांचा सन्मान होणार नाही आणि म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे जास्त गरजेचं आहे. हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं. समाजातल्या कुठल्याही घटकाला जर सक्षम व्हायचं असेल तर त्याला इकॉनॉमिकली इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे. आर्थिक गुलामगिरी, वेठबिगारी त्या ठिकाणी असता कामा नये. कारण वेठबिगारी असेल, आर्थिक गुलामगिरी असेल तर तो समाज प्रगती करू शकत नाही. त्याला नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल आणि म्हणून इकॉनॉमिक जस्टिस या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आला आहे. जसं आर्टिकल 16 मध्ये काय दिलेलं आहे? एम्प्लॉयमेंट मध्ये रिझर्वेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. इट इज नथिंग बट द इकॉनॉमिक जस्टिस अँड पॉलिटिकल जस्टिस. पॉलिटिकल जस्टिस म्हणजे काय?
एव्हरी सिटीजन may he of may he or she of any category, caste category or religion, he has all the right to participate in the political matters, in the political affairs of the country. भारताच्या राजकीय जो काही क्षेत्र आहे त्या राजकीय क्षेत्रामध्ये कोणालाही आपला सहभाग नोंदवता येईल. तसं एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया शॅल हॅव राईट टू कास्ट हिज वोट, वोटिंग राईट त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे अडल्ट सफरेज आपण काल बघितला फीचर्स ऑफ द इंडिया इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तर पॉलिटिकल जस्टिस त्या ठिकाणी असला पाहिजे. राईट ऑफ पार्टिसिपेशन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. नेक्स्ट लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य असलं पाहिजे. नाउ लिबर्टी इज इनहेरंट इन एव्हरी पर्सन. लिबर्टी कशी असते? ही जन्मापासून प्रत्येक माणसाबरोबर असते. मग कसली लिबर्टी आहे? तर लिबर्टी ऑफ थॉट. प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. माझे विचार काय असावे, मी देवावर विश्वास ठेवावा की न ठेवावा, एखादा पॉलिटिकल पार्टीवर विश्वास ठेवावा की न ठेवावा, याचं संपूर्ण स्वातंत्र्य मला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. लिबर्टी ऑफ थॉट. नुसते थॉट असून उपयोग नाही, तर एक्सप्रेशन. मला ते थॉट माझे एक्सप्रेस करायचे आहे, लोकांसमोर मांडायचे आहे. माझे एक्सप्रेशन मग वर्बल एक्सप्रेशन असेल किंवा नॉन वर्बल असेल, म्हणजे लिखित स्वरूपात असेल, पेंटिंगच्या स्वरूपात असेल, चित्राच्या स्वरूपात असेल, एखादा मूवी तयार केला असेल, एखादं गाणं तयार केला असेल, एखादा कार्टून तयार केला असेल, तर या कुठल्याही क्षेत्रामध्ये मी माझं एक्सप्रेशन व्यक्त करू शकतो. गाण्याच्या स्वरूपात असेल, ड्रामाच्या स्वरूपात असेल, माझे जे काही विचार आहे मी हे व्यक्त करण्याचे मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. बिलीफ आणि फेथ म्हणजे काय? कुठल्या धर्मावर विश्वास असावा, कुठल्या जाती संप्रदायावर विश्वास असावा, त्याचं स्वातंत्र्य मला या ठिकाणी दिलेलं आहे. बिलीफ अँड फेथ. माझा विश्वास कुठे असावा. अँड वर्शिप. माझं जिथे विश्वास आहे त्याची पूजा करण्याचं स्वातंत्र्य मला असावं. मग मी हिंदू फॉलो करतो, मी ख्रिश्चन फॉलो करतो, मी इस्लाम फॉलो करतो, हिंदू मध्ये मी वारकरी आहे, मी शैव आहे, मी वैष्णव आहे, हे ठरवण्याचा मला पूर्णपणे अधिकार, स्वातंत्र्य त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. आणि म्हणून लिबर्टी इज इनहेरंट इन एव्हरी ह्युमन बिंग. जन्मतात जे आपल्याला लागतं त्याला म्हणायचं लिबर्टी. नेक्स्ट इक्वॅलिटी. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी. सगळ्यांना समता आहे. नाउ द टर्म इक्वॅलिटी इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड. फ्रेंच सिस्टीम मधून इक्वॅलिटी ही आपण आणलेली आहे. कशाची इक्वॅलिटी आहे? द इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी. स्टेटस म्हणजे काय? प्रत्येकाला काय व्हायचं, म्हणजे प्रत्येकाला भविष्यामध्ये मी सीए व्हावं, सीएस व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, हे ठरवण्याचा अधिकार आहे. कारण हे झाल्यानंतर मला एक स्टेटस प्राप्त होणार आहे, सोशल स्टेटस मला प्राप्त होणार आहे. मात्र हा स्टेटस मिळवण्यासाठी मला काय मिळाली पाहिजे? मला संधी मिळाली पाहिजे, मला अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. आणि म्हणून शिक्षण आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रामध्ये रिझर्वेशन भारतामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 आर द क्लासिक एक्झाम्पल ऑफ इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. शिक्षण मला चांगलं मिळालं, मला अपॉर्च्युनिटी मिळाली शिक्षणाची, मी बॅकवर्ड क्लासचा असेल, इकॉनॉमी बॅकवर्ड असेल, सोशल बॅकवर्ड असेल, तरी देखील मला रिझर्वेशनच्या आधारावर शिक्षणाची संधी प्राप्त होते. आणि ती मला संधी प्राप्त झाली, अपॉर्च्युनिटी मिळाली की आपोआप माझं स्टेटस उंचावणार आहे. आणि म्हणून इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. जस्टिस, लिबर्टी आणि इक्वॅलिटी घेऊन मला काय करायचं आहे? टू प्रमोट अमॉंग देम ऑल. कोणामध्ये? देम म्हणजे काय? टू सिक्युअर टू ऑल इट सिटीजन. आता देम हा शब्द कोणासाठी आहे? सिटीजन साठी आहे. वरती जरी पीपल असेल तरी हे खालचे जे भाग आहे, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, इट इज प्युअरली मेड फॉर सिटीजन्स ऑफ इंडिया. त्यांच्यामध्ये काय तयार करायचंय? फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजे काय? बंधुभाव तयार करायचे आहे. व्हाय इट इज नेसेसरी टू क्रिएट द फ्रॅटर्निटी? बिकॉज इंडिया इज माय कंट्री. माय कंट्री ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी सारे भारतीय माझे बांधव आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो, प्लेज मध्ये म्हणतो. त्याचा उगम कुठे आहे? फ्रॅटर्निटी या शब्दात आहे. म्हणजे बंधुभाव त्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजेच काय? आपण सगळे या देशाचे नागरिक आहोत. ह्या भारत माता आपल्या सगळ्यांची माता आहे आणि आपण या ठिकाणी राहणारे सगळे एकमेकांचे कोण आहोत? तर भाऊ आहोत, बंधू आहोत. आणि म्हणून आपल्यामध्ये कुठेही द्वेष नसला पाहिजे, वितुष्ट नसलं पाहिजे, भांडण नसलं पाहिजे. आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे? एकसाथ प्रगती केली पाहिजे. आणि म्हणून फ्रॅटर्निटी हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आपण सगळे एकाच कुळातले आहोत, एकाच जातीतले आहोत. इंडिया इज अवर ओनली रिलीजन, हे त्या ठिकाणी समजलं पाहिजे.
मग फ्रॅटर्निटी मात्र कशी असली पाहिजे? फ्रॅटर्निटी ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक असं स्वातंत्र्य किंवा डिग्निटी, प्रतिष्ठा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले आहे. फ्रॅटर्निटी जरी ठेवायची असेल तरी माझी वैयक्तिक प्रतिष्ठा मला जपण्याचा अधिकार आहे. अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. याच्यातून काय साध्य होणार आहे? द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन म्हणजे भारताचं एक समानता किंवा एकता त्या ठिकाणी आपल्याला प्रस्थापित करायची आहे. आणि ह्या एकतेमधून इंटिग्रिटी ऑफ द नेशन, भारताला काय करायचं आहे? एक संघ ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे भारताला म्हणजे भारतामध्ये ज्यावेळी जसं काल फडणवीसांनी सांगितलं विधानसभेमध्ये की उद्धव ठाकरेंना पत्र आलेलं आहे सीक फॉर जस्टिस या संस्थेकडून, आणि त्यांनी म्हटलंय की पंजाब आणि महाराष्ट्राने भारतातून वेगळं व्हावं, बंगालने भारतातून वेगळं व्हावं. नाउ दिस लेटर इटसेल्फ इज अगेन्स्ट द स्पिरिट ऑफ इंटेग्रिटी ऑफ द नेशन. भारताच्या इंटेग्रिटीच्या विरोधात हे स्टेटमेंट आहे, आणि म्हणून अशा प्रकारे भारताला खंडित करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो भारताविरुद्ध वागतो आहे असं त्या ठिकाणी सिद्ध होईल. आणि म्हणून इंटेग्रिटी सगळ्यात महत्वाची आहे, कारण आपल्याला सगळ्यांना हा देश टिकवून ठेवायचा आहे. राष्ट्र जगला तर त्या ठिकाणचा धर्म, त्या ठिकाणचे लोक जगतील, आणि म्हणून इंटेग्रिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पुढे म्हटलंय इन अवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. ही जी काही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे संविधान सभा, त्या संविधान सभेमध्ये काय करतोय आम्ही? दिस 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही डू हिअर बाय या ठिकाणी आम्ही काय करतोय? अडॉप्ट, एनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. आम्ही या संविधानाचा स्वीकार करत आहोत. इनॅक्ट ती आम्हाला स्वतः परत आम्ही अर्पण करत आहोत असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण ही नुसतीच अडॉप्ट केलेली नाहीये, इनॅक्ट देखील केलेली. इनॅक्ट म्हणजे काय? इनॅक्टमेंट, स्टॅच्यूट आपण त्याला म्हणतो. अडॉप्ट केलेली आहे. अडॉप्ट म्हणजे आम्हाला मान्य आहे, इथं कन्सेंट आम्ही देतो आहोत. जेवढे 284 सभासद होते कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे त्या सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत त्याच्यावर, आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही स्वीकारलेली आहे. अँड गिव्ह टू अवर सेल्स, कोणाला देतोय आम्ही हे कॉन्स्टिट्यूशन? आम्हाला स्वतःला. कोण? वी द पीपल ऑफ इंडिया गिव्ह टू अवर सेल्स दिस कॉन्स्टिट्यूशन असा शब्द प्रयोग आहे. काय? वी द पीपल ऑफ इंडिया अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. आम्ही भारताचे लोक स्वतः परत ही जी प्रिॲम्बल आहे ही आम्हाला स्वतःला आम्ही अर्पण करून घेत आहोत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, दिस इज द प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ही भारताची काय आहे? प्रिॲम्बल आहे असं सांगितलेलं आहे. आणि प्रिॲम्बल मध्ये असलेला प्रत्येक शब्द हा काय आहे? तर प्रत्येक शब्द भारताच्या जे गोल आहे किंवा जे साध्य करायचं आहे आपल्याला त्याच्यातले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी दिलेले आहे संविधानाच्या प्रिॲम्बल मध्ये किंवा राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये दिलेले आहेत. हेच या नोट्स मध्ये परत मी खाली दिलेला आहे. सोशलिझम, सॉव्हरेनिटी, सेक्युलरिझम, रिपब्लिक, किंवा वेदर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ पार्ट ऑफ वेदर प्रिॲम्बल इज अ कॉन्स्टिट्यूशन पार्ट अँड पार्सल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऑर नॉट. हा प्रश्न त्या ठिकाणी बरेच दिवस चर्चेला गेला होता. But the Supreme Court has made it clear in Keshavananda Bharati that the preamble of the Constitution of India is a part and parcel, is an integral part of the Constitution of India, and whenever there is any difficulty, whenever there is any inconsistency while reading the constitutional provision, at that time the help can be taken of the preamble. ज्यावेळी संविधानामधल्या कुठल्याही तरतुदीचा अर्थ लागत नसेल, कुठली तरतूद ही कमी पडत असेल, तर अशा वेळेस आपण संविधानाच्या जी प्रास्ताविका आहे, संविधानाची जी काही प्रिॲम्बल आहे त्याचा वापर करू शकतो असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आय होप दिस इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. हॅव यू अंडरस्टूड द प्रिॲम्बल?